काय नेमका प्रकार घडला होता, किती वाजता तुम्ही इथं आले होते आणि नेमकी काय माहिती तुम्हाला मिळाली होती? या ठिकाणी खऱ्या अर्थानं बँकेचं टायमिंग वेगळं आहे. रात्री 11 वाजता बँक चालू राहते आणि अशा परिस्थितीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बारामती मुख्य शाखा रात्री 11 वाजता चालू होतीये आणि ते चालू राहिले असताना आम्ही या ठिकाणी आलो. तर बँकेचे मॅनेजर जगदाळे साहेब इथं आले. त्यांना फोन करून कोणी सांगितलं की बँक 11 वाजता उघडी आहे. म्हणजे मला फोन आला एका पत्रकाराचा, म्हणून ते इथं आले आणि आम्ही इथं आल्यानंतर बघितली परिस्थिती. वर लाईट होत्या त्या परत पटापट बंद झाल्या आणि बंद झाल्यानंतर या ठिकाणी आम्ही आल्यानंतर बघितली परिस्थिती काय. डीवायएसपी साहेबांना लगेच फोन केला तेव्हा या ठिकाणी तुमची यंत्रणा पाठवा. या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं काही होता कामा नये. वर बघितल्यानंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदार याद्या, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सगळ्या मतदार याद्या, त्याच्या कोणाची जबाबदारी कोणाला काय दिलेली आहे अशा पद्धतीचं पीडीसी बँकेमध्ये माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचं कामकाजाचा विषय येत नाही. त्यांच्या सगळ्या कॉम्प्युटरला आज त्याच पद्धतीचं फिडिंग आहे आणि म्हणून आम्ही जगदाळे साहेबांना विनंती केली. जगदाळे साहेब याच्यातलं सीसीटीव्ही कव्हरेज आणि आपलं ह्याचं फुटेज आम्हाला संध्याकाळी 5 वाजता बँक बंद होती त्यापासूनचं पुढचं पाहिजे. कॅमेरा बंद येतात काय, त्यामुळं बँकेत सगळे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, वर आहेत ना साहेब, आहेत ना बँकेत? हा, मग त्या सगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने आता काही तुमचे 2-4 लोक गेलेत निघून तिकडून वरून खाली. वरच्या 3ऱ्या मजल्यावर गेल्यानंतर वरचा 3रा मजला आतून लॉक होता, म्हणजे आत कोणतरी होता लोक. काय अशा पद्धतीने डिपार्टमेंट ही पण आम्ही शांतपणे त्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. आमचं त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही किंवा जर चुकीचं काय असेल या ठिकाणी. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचा आणि इथल्या बँकेचा काही संबंध आहे. अशा परिस्थितीमध्ये बँकेत माळेगाव कारखान्याच्या याद्या, इरिगेशनच्या अधिकाऱ्यांची नावं, डिपार्टमेंट सगळ्या खात्याची नावं, बीडीओंची नावं, दूध संघाचे नाव, सगळ्याचे जे पुरावे कारण नसताना या ठिकाणी असायचे काही कारण नाही आणि म्हणून या ठिकाणातून चुकीच्या पद्धतीचं कामकाज चालू आहे. हा आचारसंहितेचा भंग आहे. रात्री 11 वाजता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उघडी राहते आणि उघडी राहिलेल्या बँकेमध्ये हे कामकाज चाललेलं दिसतंय. खऱ्या अर्थानं हे बारामतीत लोकशाही राहिली नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो. या ठिकाणी काही मंडळी पाठवली गेली आणि सांगायला लागले ही तर काय कशासाठी आलेत काय आल्यात. आपल्या देखत साहेब आम्ही आलोय, तुम्ही आम्ही बरोबर वर चढलोय. तिथं कुणी बँक लुटायला आलेलं नाही. का आलेलं आहे कोण बँक लुटायला? बोललं कोण तुम्हाला एक शब्द? बोलले का कोण? ऐकून घ्या, जगदाळे साहेब बँकेचे असिस्टंट मॅनेजर आहे आणि अशा पद्धतीने इथं आल्यानंतर काही मंडळी इथली पाठवून राष्ट्रवादी काँग्रेसनं कशासाठी आलेत आणि काय आले त्यांचा काही संबंध नसणारी माणसं इथे येऊन करतायत. पण इथून पुढच्या काळामध्ये एक लक्षात ठेवा की या निवडणुकीमध्ये बारामतीच्या माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ठोसा उत्तर दिलं जाईल. कुणाची दादागिरी आम्ही इथं चालू देणार नाही आणि म्हणून माळेगाव कारखान्याचा सभासद पेटून उठलाय. त्यांनी ठरवलंय आमच्या अन्नाची प्रपंचाची भाकरी आहे आणि ह्या भाकरीमध्ये कोण हात घालून दादागिरी करणार असेल या बारामतीत ती दादागिरी आम्ही चालू देणार नाही. तुम्ही ज्यावेळेस वरती गेले नेमका काय प्रकार आढळून आला आणि रात्र असताना बँकेचं टायमिंग संपलं असताना बँक उघडी दिसते, काय संशय आहे तुम्हाला नेमका? आणि वरती इतर पक्षातले कोण वरती मंडळी होते का? या बँकेच्या याच्यामध्ये या ठिकाणी आम्ही येण्यापूर्वी अजित पवारांचे पीए मुसळे साहेब इथं होते. ते गाडीत बसून गेले. आमच्या गाडीतल्या लोकांनी त्यांना पाहिले. काय भरणे मामाचे एक सहकारी तेही त्या ठिकाणी होते. आमचा दावा एकच आहे की मुसळे साहेबाचं 11 वाजता बँकेत काय काम आहे आणि अशा पद्धतीने जर याद्या करायच्या, पैशाची पाकिटं भरायची, अशा प्रकारचा उद्योग या ठिकाणी चालू होता आणि म्हणून ते वरचं लॉक केलेलं दिसलं. साहेबांना विचारलं, साहेब म्हणजे दोन्हीकडे दरवाजे 2 लॉक आहेत. असं नाही होत, काही कारणच नाही ना. 3रा मजला उघडा ठेवायची कारण काय तुम्हाला? 2ऱ्या मजल्यात कॉम्प्युटरच्या पीसीवर लाईट असायची काही कारणच नाही आणि म्हणून अशा प्रकारे हा गैरउद्योग चाललेला इथं. त्याच्यातून सभासद खरेदी करायचा प्रयत्न या मंडळींचा चालू आहे
आणि म्हणून या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचं कोणी काही केलं तर आम्ही ते चालू देणार नाही. आणि कुणी दादागिरी करून या ठिकाणी बारामतीत सांगत असेल तर ती दादागिरी ठोसाचं उत्तर दिलं जाईल एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि जो काही गैरप्रकार झाला या संदर्भात तुम्ही कुठं तक्रार करणार आहे? करणार ना. मी डीवायएसपी साहेबांशी बोललो मगाशी आल्या इथं, साहेब इथं अशा पद्धतीचं कामकाज चालू आहे. 11, 10:30, 11ला बँक चालू राहणं उचित नाही, कायद्याच्या चौकटीत नाहीत, रिझर्व्ह बँकेच्या नियमावलीत नाही. आणि असं असताना साहेब बाहेर होते. साहेब म्हणले मी आलो, डिपार्टमेंट पाठवलं त्यांनी. काय आमची एकच डीवायएसपी साहेबांना विनंती आहे, या ठिकाणी कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, यांच्यावर ऍक्शन झाली पाहिजे, एफआयआर दाखल झाला पाहिजे. ते लोक कुठे आहेत काका आता? ते जे लोक आहेत ते कुठे आहेत आता? कुठले जे वरती म्हणतात वरती लोक होते ते 2 गाड्यात आमच्या अगोदर गेलेले, काही होते ते वर 3ऱ्या मजल्यावर होते. आणि साहेब आता 3ऱ्या मजल्यावरली लोक 4-5 जण आता बाहेर गेलेले दिसले. काय जगदाळे साहेब, बँक किती वाजता बंद होते जगदाळे साहेब? 5-6 वाजता. मग आता तिसऱ्या मजल्यावर लाईट असण्याचं कारण काय? लाईट नव्हती मी जेव्हा आलो नाही, आम्ही बरोबरच आलो. आता आम्ही शूटिंग केली, कम्प्युटर आता चालू आहे वरचा, हो तिथं मतदार यादी आहेत. साहेब ही कशासाठी आणले? ही पिढी नव्हती का? कुठले बँक सील केली नव्हती का? वरचं झोनल ऑफिस वेगळं असतं सेपरेट, ती खालची ब्रँच आहे ना ते वेगळे आहे. त्या झोनल ऑफिसाचे प्रमुख कोण आहेत? आणि हा ते आले नाहीत, ते आता उशीर झाल्यामुळे त्यांना- जोनल 2 वाजे पण असतं चालू वाटतं पाठवतो कोण नाही. अहो साहेब मगाशी तुम्ही त्यांना फोन केला होता, ते येतो म्हणले होते. हो, आले. त्याला 1 तास होऊन गेला, त्यांना 20 मिनिटं 25 मिनिटं लागतील म्हणून सांगितलं होतं. आज का आले नाहीत अजून ते? साहेब ही बँकेचा कालावधी 5-6 वाजेपर्यंत असेल, मग ही बँक एवढ्या रात्रीपर्यंत उशिरा चालू ठेवण्याचं नेमकं कारण काय? तर आपलं ना संस्था संगणीकरणचं चाललेलं आहे, त्याच्यामुळे 6 महिन्यापासून हे काम चाललेलं आहे. कंटिन्यू. हो किती वेळ पण ते बसतात. संस्था संगणीकरण कारखाना पण माहिती- माळेगाव कारखान्याच्या याद्या ठिकाणी आल्या कशा? मला सांगता येणार काय ते. मतदार याद्यावरती आहेत, ते कशासाठी? ते मला नाही सांगता येणार. जगदाळे सर, ते जस्ट तुम्ही आला, आपण आलो बरोबर, आम्ही वर गेलो. आपण हो. त्यानंतर तुम्ही हे केलता का? ती माणसं जी होते ऑफिसर, तुम्ही झोनल मधला किंवा कॉम्प्युटर, ती माणसं कुठे गेली? आता आम्ही तर बरोबर बँक सोडून तर नाही जाऊ शकत. एक मिनिट, वरती कम्प्युटरवर आता शूटिंग केल्यानंतर याद्यांचा डाटा सापडतोय कम्प्युटरमध्ये घरवाई, तो कशासाठी आहे? ते मला नाही सांगता. बँकेच्या कॅम्प्युटरमध्ये कसं काय सापडतंय? पण आम्ही वरती गेलो ना काका आणि मी बरोबरच गेलो वरती, मी खालीच होतो काका आले तेव्हा. उलट मी गेटवर गेलो, त्यांना घेतलं, बरोबर बोलत आलो आम्ही. झोनल अधिकाऱ्याचं नाव काय? संदीप जगताप. त्यांचं टायमिंग काय त्यांचं? तसं आम्हाला शाखा व्हिजिट वगैरे करायची असते त्यांना. काका तुम्हाला एक शेवटचा प्रश्न. अजित पवार सातत्याने आपल्या भाषणामध्ये म्हणतायत कुठल्याही परिस्थितीत सगळी यंत्रणा वापरून मी ही निवडणूक लढणार आहे आणि ही निवडणूक जिंकणार आहे. आता तुम्हाला याचा प्रत्यय येतोय का? आणि तुम्ही या संदर्भात सभासदांना नेमकं काय आवाहन कराल? आज त्यांनी बोलल्याप्रमाणे सामदामदंड सगळ्या गोष्टी या ठिकाणी करायचा प्रयत्न आहे. या ठिकाणी आमच्या सभासदाचं नाव, त्याच्यापुढे त्याच्या नातेवाईकाचं नाव, त्याच्यापुढे दिलेली कोणाची जबाबदारी, अशा पद्धतीने इरिगेशनच्या डुबल साहेबांचं इथं काय काम, त्यांच्यापुढे 21 पाणी वापर संस्था, त्याचे पदाधिकारी, आणि अशा पद्धतीने ती जबाबदारी त्यांच्यावर, आणि ती जबाबदारीचा फॉलोअप कोणी घ्यायचा तेही पुढची नावं त्यांच्याकडे आहेत. आणि अशा पद्धतीनं शासकीय पूर्ण यंत्रणा वापरण्याचं काम इथं चालू आहे, हे त्या कागदपत्रावरून लक्षात येत आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने चाललेलं काम त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सर्व गोष्टींचा वापर करणार, तो वापर इथं चालू आहे. सातत्यानं तुम्ही ज्या डुबल साहेबांचं नाव घेताय, हे डुबल नेमके आहेत तरी कोण? कुठल्या शासकीय विभागात ते कार्यरत आहेत? तुम्ही या अगोदर उल्लेख केला होता की या डुबलांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना धमक्या देण्यात येत आहेत. नेमकं कोण आहेत हे डुबल? बरं का, डुबल साहेब हे इरिगेशनचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, पुण्याला ते प्रमुख आहेत, एसी आहेत, आणि ते या इरिगेशनच्या विभागाचे असल्यामुळं ते पहिल्या दिवसापासून 4 दिवस, ज्या दिवशी अजित पवारांच्या सभा झाल्या पहिली, त्या दिवसापासून इथं बारामतीत ठाण मांडून होते. बारामतीमध्ये इरिगेशन बंगल्यावर ते बसत होते
आणि इरिगेशन बंगल्यावर बसून त्यांनी या कॅनॉलवरच्या निरा लेफ्ट कॅनॉलवरच्या ज्या ज्या पाणी वापर संस्था आहेत त्या पाणी वापर संस्थांच्या चेअरमन आणि सचिवांना त्यांनी स्वतःहून फोन केलेत, त्यांना बोलवून घेतलंय आणि त्यांना सांगितले ह्या तुमच्या भागात तुमचा संपर्क आहे, कोणाकोणाला पाणी देताय, ते पाणी देताय त्या माणसांच्या याद्या पाहिजेत, त्यांचे सभासद किती त्यांच्या याद्या पाहिजेत आणि तुम्ही आम्हाला ह्याच्यात मदत करायला पाहिजे, अन्यथा पाणी अडवू. अशा पद्धतीचे जर त्यांची ही असेल, त्यांना मी फोन केला, मी विचारलं डुबल साहेब हे तुमचं काम नाही, तुम्ही शासनाचा पगार घेताय आणि तुम्ही काय कुणाचं काम करताय, काय संबंध आहे माळेगाव कारखान्याचा आणि तुमचा? माळेगाव कारखान्याचा सभासद 100% पेमेंट पैसे दिल्याशिवाय पाणी घेत नाही, ते पाण्याचे पैसे तो मोजतोय आणि म्हणून धरणातलं पाण्याचे तुम्ही कोणी मालक नाही आणि म्हणून ते एससी साहेबांनी इथं यायचे काही कारणच नाही. आणि आमच्या लोकांना सांगतात नाही बोलवलं, मी कोणाला सांगितलं नाही. माझ्याकडे काही लोक तिथे येऊन गेले, सांगितलं आम्हाला यांनी बोलवलंय. आणि अशा पद्धतीनं व्हिडिओचाही तेच काम चाललंय. व्हिडिओला फोन केला, व्हिडिओ म्हणजे काका नाही केलं असं म्हणलं, माझ्याकडे रेकॉर्ड आहे व्हिडिओ साहेब. तुम्ही गट शिक्षणाधिकाऱ्याला फोन करताय, तुम्ही शिक्षणाधिकाऱ्याला शिक्षकांना फोन करायला सांगताय. इथल्या एका हायस्कूलला त्यांनी त्यांच्या अध्यक्षांना सचिवांना फोन केले की काय चाललंय बुवा, तुम्ही इथं काम करा. म्हणजे शिक्षण खातं कामाला लावले, इरिगेशन खातं कामाला लावले, हे शासनाचे पगार घेत आहेत, अंगणवाडीच्या सेविका कामाला लावल्या. एवढं का अडले हे? डुबल हे शासकीय अधिकारी आहेत, मग असं असताना या स्थानिक राजकारणामध्ये जे डुबल हस्तक्षेप करतायत या डुबलांची तुम्ही वरिष्ठांकडे तक्रार करणार आहात का? 100% करणार. निवडणूक कारवाई जर नाही झाली तुमची तुमची भूमिका काय असणार आहे? निवडणूक आयुक्त बारामतीतच आहेत ना. निवडणूक आयोगाला सुद्धा आम्ही कंप्लेंट पाठवलेली आहे. निवडणूक आयुक्त आरो आहेत त्या आरोना पाठवलेले आहे आणि त्यामुळे त्यांची सुद्धा आचारसंहिता भंगाची टीम खऱ्या अर्थानं कार्यरत असते. काय तहसीलदार साहेब अजूनही पोचलेले नाही, ते असिस्टंट आरो आहेत. वास्तविक त्यांनी येणं गरजेचं आहे. किती वाजेपर्यंत तुम्ही अजून या ठिकाणी थांबणार आहेत आणि डीवायएसपी साहेब आले, डीवायएसपी साहेबांशी काय चर्चा करणार आहेत, काय मागणी करणार आहेत त्यांच्याकडे? आम्ही बँकेचे मॅनेजर आणि डीवायएसपी साहेबांना एकच मागणी आमची, इथलं जे सीसीटीव्ही फुटेज आहे आणि त्याचे जे हे आहे हार्ड डिस्क, ती हार्ड डिस्क आम्हाला मिळावी की जेणेकरून ह्याच्यात काय चाललं होतं हे सगळ्याच्या निदर्शनास येईल आणि ते मिळणं गरजेचं आहे. आणि ते मिळू नये म्हणून चुकीची मंडळी इथं पाठवण्याचं काम संबंधित नेते मंडळींनी केलेलं आहे म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. ओके. आमचे लोक साहेब काय इथं बँकेत काय बँक लुटाय 11 वाजलेले आहेत आणि आपल्या बारामती तालुक्यातील पीडीसीसी बँक ही रात्री 11 वाजता चालू आहे. म्हणजे नक्की ग्राहकांच्या सेवेसाठी चालू आहे का कोणाच्या सेवेसाठी चालू आहे? काय कशासाठी ठेवली तुम्ही 11 वाजलेत रात्री? कशासाठी बँक चालू नाहीच आहे ना. मग बँक कधीच खाली बंद झालेली, ब्रँच खाली असते आणि आमचे डीटीपी ऑपरेटर ते त्यांचं काही काम चालू असते ना, त्यासाठी ते संस्था जे सोसायटी संगणीकरण वगैरे चालू. मला एक सांगा, मग मालेगावच्या याद्या काय करतात? आता ते मला नाही सांगता येणार, ते मला नाही सांगता येणार. कोण आहे तुमचे, कोण काम कोण करत होतं? ते आता आमचे विभागीय अधिकारी किंवा जे कोण आहे. म्हणजे तुम्हाला कसं काय कळलं की बँक चालू आहे? मला एका पत्रकाराचा फोन आला की बाबा असं असं मला फोन आलाय म्हणून मी बघायला आलो. मग माळेगाव कारखान्याची याद्या कसं काय आलं ते मला नाही सांगता. तुम्ही बघितलं, मग तुम्हाला कसं काय कळलं? मग ते अधिकारी कुठे आहेत संबंधित असणारे? कुठले? जे याद्या चेक करत होते की जे का रात्रीच्या 11 वाजता करून लोकसेवेच्या जनसेवेची जी सेवा करत होते ते अधिकारी कुठे? ते मी कसं जाणणार ना. ठीक आहे. आणि ते पैसे कुठे गेले होते ते बॅगेतले? कुठल्या बॅगेत पैसे होते? तुम्ही हो का खरं सांगा काय असेल ते. खऱ्या अर्थानं ही जी हुकुमशाही आहे ही अतिशय चुकीच्या पद्धतीची आहे. बँकेत कुठल्या बॅगेत पैसे होते म्हणजे मला पण नाही ना आयडिया. ठीक आहे. ठीक आहे.